बघितलं का किती नुकसान झालं. आता हे झाडालाच ठेवले तर जळून जातील आणि तोडायचे म्हणले तर परत कामगारांना पैसे द्यायला लागतील. परत बाजारपेठेत पोचवायचा खर्च आहे, वाहतुकीचा खर्च आहे. आणि एवढं सगळं करून शेतकऱ्याच्या हातात राहतं काय? 5-6 वर्षातनं कधीतरी एकदा पीक पाणी चांगलं झालं तर मोबदला चांगला मिळतोय. आता शेतकरी म्हणल्यानंतर संकट हे येणारच, पण अशा वेळेला धीर नाही सोडायचा, खंबीर व्हायचं. मी लई नशीबवान आहे की मला हिच्यासारखी बायको मिळाली. मी हिच्याशी कसाही वागलो तरी संकटात माझी कधीच साथ सोडत नाही. त्यामुळे त्रास कमी होतो. माणूस खचत नाही, लढतो, कष्ट करतो आणि एकमेकांच्या सोबतीनं ती पण वेळ निघून जाते. मंडळी, मी आज नाही म्हणणार लाईक करा, शेअर करा. फक्त कठीण काळात तुमच्या जोडीदाराची साथ कधीच सोडू नका.